नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहितीच आहे की याआधी आपण या कार्यक्रमात सेक्स आणि त्या संदर्भातले जे महत्त्वाचे विविध भाग आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात सेक्स आणि योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान किंवा सेक्सचे जे वेगवेगळे फायदे आहेत या अशा अनेक विषयांवरती आपण सरांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. शास्त्रशुद्ध माहिती ती पण अगदी सोप्या आणि सहज भाषेत सरांनी आपल्याला करून दिलेली आहे. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सरांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. तो विषय कोणता आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी डॉक्टर विजय दैफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आज आपण चर्चा करणार आहोत 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावरती आणि त्यासाठी आज डॉक्टर विजय दैफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, स्वागत आहे. नमस्कार. 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावरती गेल्या काही भागांपासून आपण चर्चा करतोय. गेल्या भागात मी ब्ल्यू पिल्स याविषयी बोललो, तसंच ICI नावाच्या इंजेक्शन्स बद्दल देखील मी बोललेलो होतो, जिथं स्टॅमिना किंवा स्टॅमिनाच्या ह्या ज्या गोळ्या असतात या काम करत नाहीत किंवा त्यांचा हवा तसा प्रभाव लैंगिक ताठरतेवरती होत नाही, तेव्हा अनेकदा डॉक्टर्स ICI नावाची ही इंजेक्शन्स सजेस्ट करतात. आता ही इंजेक्शन्स त्या नाजूक भागावरती घ्यावी लागतात, त्यामुळे डॉक्टरांनी गेल्या वेळेला जाता जाता त्याचा उल्लेख केला होता की ही इंजेक्शन्स कशी घ्यावीत. मात्र आज डॉक्टर त्यावर आपल्याला सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत, त्यावरती सविस्तरपणे बोलणार आहेत. या सगळ्यात मला एकच महत्त्वाचा भाग वाटतो आणि तो म्हणजे पुढे येऊन या संदर्भात उघडपणं बोलणं. आपल्याला नेमकं काय होतं याबद्दल डॉक्टरांना सांगणं, त्यांचा सल्ला घेणं. नेमकं काय होतं की हे जे वय आहे ते 50 नंतरचं, या वयामध्ये असंच होतं की या वयात लैंगिक क्रिया करण्याची काय आवश्यकता आहे, वय झालं आहे आता तुमचं. आणि ग्रामीण भागात तर म्हाताऱ्याला काय म्हातारचळ लागलं आहे की काय असंही बोललं जातं. मानसिक खच्चीकरण करणारी ही वृत्ती आहे असं मला वाटतं. कारण लैंगिक क्रिया करणं हा प्रत्येक व्यक्तीचा, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाचा नैसर्गिक अधिकार आहे आणि तो निसर्गानं आपल्याला दिलेला आहे. समाजबंधनांच्या चौकटीत राहून तो अधिकार मिळवणं हा सुद्धा एक प्रकारचा अधिकारच आहे. दैफळे सर नेहमी आपल्याला सांगत असतात की सेक्सला वय नसतं, सेक्सला वेळ नसतं, मात्र स्थळ, काळ आणि आपल्या हक्काचा साथीदार यांच्यासोबत दोघांच्या अनुमतीने ही क्रिया करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा. आणि त्या संदर्भात एकमेकांना हिणवत राहण्यापेक्षा, आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींची उगाचच चर्चा करत राहण्यापेक्षा मला वाटतं की कधीही तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्याविषयी आज डॉक्टर आपल्याला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर विजय दैफळे आणि त्यांची टीम गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावर जनजागृतीचं एक फार मोठं काम करत आहेत. तुम्ही तुमच्या समस्यांसंदर्भात सरांना भेटू शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ठिकाणी असणारी क्लिनिक्स आहेत, मग त्यात औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ आहे, दादर आहे, ठाणे आहे, कल्याण, नाशिक अशा सेंटर्सवरती जसे अनेक जण नियमितपणे येतात, सरांचा सल्ला घेतात, तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आजच्या विषयाबद्दल डॉक्टर काय बोलतात, काय सांगतात हे आपण पाहूया, पण त्याआधी जाणून घेऊया आजचा विषय काय. आजचा विषय आहे 50 नंतरचं सेक्स लाईफ. या विषयावरती आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. तुमच्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 66843333 आणि दुसरा क्रमांक आहे 7410030228. कार्यक्रमाला मी सुरुवात करणारच आहे, मात्र आणखीन एक आजच्या चर्चेला सुरुवात करण्याआधी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे उद्या म्हणजे दिनांक 25 जून रोजी डॉक्टर विजय दहिफळे यांच्या सौभाग्यवती आणि औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांचा वाढदिवस आहे. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या व्यासपीठावरून आपण त्यांना शुभेच्छा देऊया.
तसंच जसं नेहमी डॉक्टर विविध ठिकाणी कॉन्फरन्सेससाठी जात असतात, आपल्या सर्वसामान्यांप्रमाणे अगदी डॉक्टर्सना सुद्धा मार्गदर्शन करत असतात, तशीच एक कॉन्फरन्स नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, जिथं डॉक्टर बोलणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. त्याबद्दल देखील आपण सरांकडून जाणून घेऊया. सर, सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर उज्ज्वला दहीफळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या बघतच असतील आपल्याला आणि तुम्ही आमच्या माध्यमातून त्यांना पोहोचवाल या शुभेच्छा. तर या शुभेच्छा. आणि कॉन्फरन्स होतीये नाशिकमध्ये, जसं तुम्ही अनेकदा अनेक ठिकाणी देशा परदेशात जात असता कॉन्फरन्सेससाठी, तर या कॉन्फरन्स बद्दल देखील ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच. सर्वप्रथम आपल्या सामच्या सर्व दर्शकांना डॉक्टर उज्ज्वला दहीफळे, ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन, त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या त्या सेक्रेटरी आहेत, भटक्या विमुक्त जमातीच्या ज्या आघाडीच्या त्या संयोजिका आहेत, त्याचबरोबर स्वास्थ्य अभियानच्या त्या महाराष्ट्राच्या कोऑर्डिनेटर आहेत. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक लाख शुभेच्छा. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना चिरतर आयुष्य लाभो, प्रगती हो आणि स्वास्थ्य देखील लाभो. त्याचबरोबर महत्त्वाचं तुम्ही जे बोलले आता, ह्या सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये आपण नाशिक येथे ज्या एका कॉन्फरन्ससाठी आमंत्रित करण्याला आहे, कोणी फॅमिली फिजिशियन असोसिएशन आणि मेडिकॉन 2022, त्याचे अध्यक्ष पंकज देवरे आणि डॉक्टर विनय मोगल यांनी ती आयोजित केलेली आहे. आणि संडेला त्या ठिकाणी पेनाइल इम्प्लांट आणि ऑर्गॅझम या विषयावर आपण त्याची माहिती देणार आहोत. बेसिकली हे समुपदेशन, हे नॉलेज, याचा प्रचार आणि प्रसार मराठवाडा, महाराष्ट्र, भारत नाही तर जगभरात आपल्याला न्यायचा आहे. जोपर्यंत तुम्ही जे समाजाच्या जवळ असणारे, रोज पाहणारे जे डॉक्टर्स आहेत, त्यांना ह्याचं नॉलेज देणार नाही, कशा पद्धतीनं स्ट्रेस आहे, कशा पद्धतीने तुमचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत चाललेलं आहे, या स्ट्रेसमुळं व्यसनता वाढत चाललेली आहे, मग यामुळे त्याची परिणती कशामध्ये होते, त्या ठिकाणी सेक्शुअल डिस्फंक्शन, कमजोरी, आणि बऱ्याच जणांना त्याचे बेसिक नॉलेज देखील नाही. आपण सुखी जीवनाच्या मंत्राचे खूप काही पुस्तकं काढलेले आहेत, त्यात ही माहिती आहे. आणि या ठिकाणी सर्व डॉक्टरांना आपण काय देणार आहोत याची माहिती, प्रेझेंटेशन, पेनाइल इम्प्लांट कसं करतात काय नाही त्याबद्दल माहिती, आणि ऑर्गॅझम म्हणजे तृप्ती, ह्याबाबत तर बऱ्याच जणांना काहीच माहीत नसतं. ही तृप्ती म्हणजे काय, ही स्त्रियांमध्येच असते का, पुरुषांना देखील असते का, त्याचं महत्त्व काय, त्यामुळे तुमची लाईफस्टाईल कशी बदलते, त्याचबरोबर तुमचं जीवन कसं सुखी होण्याला मदत होते, आणि तुम्ही चिरतरुण राहण्यासाठी कसा फायदा होतो, याची सविस्तर माहिती आपण त्या चर्चासत्रात देणार आहोत. आणि त्याचे जे हायलाईट्स आहेत ते पुढच्या शुक्रवारी आपण नक्कीच दाखवूया. नक्कीच. सर, फोन यायला सुरुवात झाली, आपण घेऊया. डॉक्टर अमर आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर अमर, बोला, काय प्रश्न आहे तुमचा? सर, माझा प्रश्न आहे की शीघ्रपतन विषयी मला माहिती हवी. ओके, बरं. अच्छा, वय काय तुमचं? सर, माझं 25. चालेल, काही हरकत नाही, तुम्हाला माहिती देऊया. पहिल्यांदा हा एक सेपरेट टॉपिक आहे, पण एक समराईज करू. शीघ्रपतन म्हणजे कुठल्याही कारणामुळे लैंगिक क्रिया तुम्ही करत असताना समोरच्या पार्टनरला किंवा तुम्हाला समाधान होण्याच्या आत, म्हणजे 1 मिनिटाच्या आत जर विरस्खलन होत असेल तर याला शीघ्रपतन म्हणतात. यामुळे काय परिणाम होतो, समोरचा पार्टनर तर नाराज होतो, पण याला देखील सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, दोघं विचार करायला लागतात. बऱ्याचदा डायव्होर्सेसपर्यंत केसेस गेलेले आहेत. बरोबर. कारण या ठिकाणी जसं तुम्ही म्हणता की प्रत्येकाचा हक्क आहे आपल्या त्या चौकटीमध्ये, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग आणि आपला ओन पार्टनर. त्यासोबत जर तुम्ही हा परफॉर्मन्स केला आणि अडचणीच्या ठिकाणी तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर हे शीघ्रपतन नक्कीच कमी करून दोघांचंही लाईफ अतिशय सुखी करता येईल. पुढचा कॉल येतोय. हरकत दादा उबाळे आपल्यासोबत आहेत जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दादा, काय समस्या आहे आपली? नमस्कार सर. नमस्कार दादा, बोला. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे जनक आदरणीय डॉक्टर विजय दहीफळे सर MCH यांच्या जीवनामध्ये प्रत्येक सुखामध्ये आणि दुःखामध्ये निर्भीडपणे साथ देणाऱ्या अर्धांगिनी, धर्मपत्नी तसेच रणरागिनी आणि भारतीय जनता पार्टीच्या मराठवाडा विभागाच्या भटके आणि विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा तथा संयोजिका आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर भागवतजी कराड सर MCH यांच्या लाडक्या भगिनी औरंगाबादच्या सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉक्टर उज्ज्वलाताई दहीफळे मॅडम MCH यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तसेच धन्यवाद. त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे
पूर्ण होत आणि प्रत्येक पावलागणिक यश मिळत राहो हीच वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद दादा, धन्यवाद. नक्कीच तुमच्या या शब्दसुमनाबद्दल आणि ॲप्रिशिएशन बद्दल. नक्कीच. आणि काही शंका प्रश्न असेल तर विचारू शकता. ओके सर. प्रत्येक पुरुषाने हस्तमैथून केल्यानंतर आणि शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वीर्य बाहेर येत असते. तसेच काही पुरुषांचे वीर्य हे स्वप्नदोष होऊन बाहेर येत असते हो, आणि काही पुरुषांचे वीर्य हे लघवी बरोबर बाहेर येत असते. बरोबर आहे. म्हणून माझा प्रश्न असा आहे की पुरुषांनी शारीरिक सुखाबद्दलची कोणतीही क्रिया न केल्यामुळे जर वीर्य शरीराच्या बाहेर न येता त्याचा साठा शरीरामध्ये राहिला तर त्याचे लैंगिक स्वास्थ्यावर काही दुष्परिणाम होतात की नाही याबद्दल सांगा सर. एक्सलंट, अतिशय सुंदर प्रश्न. आणि या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो, खूप जणांचा हा प्रश्न आहे, मला मेलवर व्हॉट्सअपवर येत असतो. समजा सर वीर्यस्खलन झालंच नाही तर काय होईल. बऱ्याचदा बघा धात सिंड्रोम नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे बऱ्याचदा त्या सामान्य वेसिकल्स, प्रोस्टेट ह्या ग्रंथीला एक लिमिट असते, कॅपॅसिटी असते. आणि आपल्या शरीरामध्ये हार्मोनल बदल आणि भावना ज्यावेळेस उद्दीपित होतात त्यावेळेला बऱ्याचदा स्वप्नदोष म्हणजे नकळत देखील स्वप्न पडल्यामुळे ते वीर्यस्खलन होत असतं. कधी कधी असेल तर नॉर्मल असतं. दात सिंड्रोममध्ये बऱ्याच चिकटचा द्राव हा लग्नातून जात असतो, तो देखील कधीतरी ॲक्सेप्टेबल आहे, पण नेहमीच जात असेल तर त्यात तज्ज्ञान दाखवणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, वीर्यस्खलन जरी नाही झालं तर बॉडीमध्ये ऑटोफॅगोजेनेसिस म्हणजे ते वीर्य किंवा स्पर्म देखील डायजेस्ट होऊन परत ते रिसायकल केले जातात. त्यामुळं असं काही धात सिंड्रोम किंवा स्वप्नदोष असेल, लिमिटच्या बाहेर जाणार तज्ज्ञांना भेटावं, नक्कीच त्याला चांगली ट्रीटमेंट आहे. पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. उषा आहेत नांदेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला उषा, काय समस्या आहे आपली? हॅलो सर. नमस्कार, बोला. नमस्ते, बोला. सर सर्वप्रथम मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वा, धन्यवाद. सर पुरुषांच्या कमजोरीमध्ये पेनाइल स्प्लिंट सोबत निरोध वापरता येतो का व संबंध ठेवताना त्यामुळे योनीला काही हानी होऊ शकते का, तर त्याबद्दल माहिती सांगा. वा, एक्सलंट, सेपरेट टॉपिक. वा. जसं आपण म्हणतो की 50 ICIचं इंजेक्शन आपण पाहिलं, ते कसं देतात काय नाही ते आपण सांगणार आहोत. पण त्याच्या पलीकडे बऱ्याच जणांना ज्यांना इंजेक्शन नको आहे, भीती वाटते, त्याला हे आहे स्प्लिंट. म्हणजे त्याला समोर आणि मागे रिंग असून मध्ये सिलिकॉनचं कवर असलेली तार असते, ते इरेक्शन मेंटेन ठेवतो. पण ह्यांना डाऊट काय की या स्प्लिंटमुळं समजा आपण म्हणतो धातूचा आहे, मेटॅलिक आहे, त्यावर कंडोम जर वापरला तर चालेल का, कारण भीती असते त्या स्प्लिंटमुळं बऱ्याचदा तो डॅमेज होईल का. एक सांगेन महत्त्वाचं, लुब्रिकंट वापरून जर तुम्ही तो वापरला तर डॅमेज होणार नाही, पण लुब्रिकंट न वापरता साईज बरोबर नसताना वापरला तर डॅमेज होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचा भाग, समजा या स्प्लिंटमुळं ठीक आहे मेल पर्सनला तर इरेक्शन आलं, पण फिमेलला त्या ठिकाणी घर्षण होऊन काही योनीला इजा होऊ शकते का. तर एकच महत्त्वाचं सांगेन, काळजी घेतली, लुब्रिकंट वाटलं तर इजा होणार नाही. अधिक माहितीसाठी आमच्या सुखी जीवनाच्या मंत्रकात पुस्तकात माहिती दिलेली आहे, किंवा तज्ज्ञांना भेटल्यानंतर आणखी शंका निरसन होऊन जाईल. पुढचा एक कॉल घेऊया. हरकत नाही. भाऊसाहेब आहेत खारघर, नवी मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला भाऊसाहेब, काय समस्या आहे आपली? सर मी भाऊसाहेब लोवडे बोलतोय, बोला. खारघर नवी मुंबईमधून. व्हेरी गुड. बोला बोला. ऐकतोय आम्ही, बोलत राहा तुम्ही. हा सर, आता मी 75 इयर्स आहे. ओके, हा सांगा ना भाऊसाहेब पुढे. लबडे सर. हा, बोला बोला. तुम्ही सलग बोला, टीव्हीचा आवाज हा, ऐकत चालू आहे. बसू नका. हा, हा सर, आता माझं 75 वर्ष झालेलं आहे. ओके. हा, तर मला पण इच्छा होते सेक्शुअलची, पण आता माझं वय झाल्यामुळे मी आता माझे पण बाहेर आहे, पण काय त्यासाठी काय केलं पाहिजे सर? बरं, तुम्ही सांगा डायबिटीज बीपी काही आहे का? नाही, डायबिटीज बीपी नाही सर, मला काय नाही, माझं मी चांगला आहे, ओके आहे. बरं बरं, म्हणजे तुम्हाला करण्याची इच्छा होते, पण करताना तो परफॉर्मन्स करता येत नाही, हा, बरोबर आहे? करण्याची इच्छा होते, सर्व माझं चांगलं आहे. बरं, काही हरकत नाही, तुम्हाला निश्चित सांगूया. आता आपल्या डिस्कशनपेक्षा प्रॅक्टिकली हे पहा, मी म्हणतो वय नसतं, घड्याळ नसतं, मर्यादा असते. हरकत नाही, मन हे चिरतरुण असतं 22व्या वर्षापासून ते 85 पर्यंत. आता ते सांगतात की मला 75 वर्षापर्यंत इच्छा देखील होते आणि मला परफॉर्मन्स देखील करायचा आहे, पण गेल्यानंतर बऱ्याचदा नाराजी होते. कारण हा इतका मोठा इन्सल्ट असतो की समोरचा एक्सपेक्टेशन ठेवतो मला किती सॅटिस्फॅक्शन होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी परफॉर्म करू शकत नाहीत. एवढं इन्सल्टिंग वाटतं, एवढं डिप्रेसिव्ह वाटतं. आता घाबरू नका, सुखी जीवनाचा मंत्र आलेला आहे. बरोबर. हे बघा, त्याला व्यवस्थितपणे निदान करून चांगल्या प्रतीचे मेडिसिन्स आहेत, गरज पडलं त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे पी शॉर्टसारखे इंजेक्शन आहेत. काय कारण आहे पाहिलं जाईल.
सायकोजेनिक आहे, न्यूरोजेनिक आहे, वॉस्कुलोजेनिक आहे, कार्पोरल आहे, जे कोणतं कारण असेल त्याचं निदान करून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या फ्रेंडसोबत, तुमच्या पार्टनरसोबत कन्सेंटेड असलेल्या अतिशय चांगल्या रीतीने संबंध प्रस्थापित करू शकाल. नाराजी होणार नाही, परत एक उत्साह निर्माण होईल आणि ओल्ड एजमध्ये नुसतं एका ठिकाणी बसून जगण्यापेक्षा ॲक्टिव्ह माइंडनी आणि फ्रेश माइंडनी तुम्हाला ते एन्जॉय करता येईल. नक्कीच तज्ज्ञांना भेटा आणि त्याची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगला इच्छित रिझल्ट मिळून जाईल. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. निकिता आहेत नगरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला निकिता, काय समस्या आहे आपली? नमस्कार सर. नमस्कार, बोला. बोला. सर माझा प्रश्न असा आहे की प्रेग्नन्सी राहण्यासाठी तृप्ती मिळणे किंवा ऑर्गॅझम मिळण्याने काही फायदा होतो का? त्यामुळे प्रेग्नन्सी लवकर आणते असं काही असतं का? वा, अतिशय मनापासून अभिनंदन. नक्कीच. प्रत्येक प्रश्न हा एक टॉपिक आहे. हे बघा, तुम्हाला सांगतो, प्रेग्नन्सी राहणे, डिलिव्हरी होणे हे काही आजार आहेत का? अजिबात नाहीत. पण त्याला आजार बनवलं गेलं. तुम्ही बनतायत काही कारणामुळे, नॉलेज कमी असल्यामुळे, कारण सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही मागं पडत चाललेले आहात. ऑर्गॅझम कशा पद्धतीने प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत करतं? ऑर्गॅझम म्हणजे काय? ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन हार्मोन रिलीज होऊन जेव्हा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे आकुंचन प्रसरण पावतो पेल्विक फ्लोअर, तो काय करतो? सिमेंट डिपॉझिट झाल्यानंतर आकुंचन पावलेल्या फ्लोअरमुळं त्या ठिकाणी जे स्पिलेज ऑफ स्पर्म काही जणांना होत असतं बाहेर, ते न होऊ देता ते ऑर्गॅझम काय करतं? फॉरवर्ड दिशेनं या स्पर्मला जायला मदत करतं. दुसरं, मेलमध्ये जसं इजॅक्युलेशन होतं त्याचप्रमाणे फिमेलमध्ये देखील इजॅक्युलेशन होतं आणि ते फ्लुइड जे आहे त्या फ्लुइडमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे की या स्पर्मला मोटिवेट करून त्याला हालचाल करत करत त्या बिजांडापर्यंत नेण्यासाठी याची मदत होत असते. म्हणून हे का ऑर्गॅझम होणं, ॲक्टिव्हिटी होणं यामुळं देखील प्रेग्नन्सी होत असते. आणि याचे अनेक उदाहरणं सांगतो की तुम्ही बऱ्याचदा थकून जाता, ॲक्टिव्हिटी होत नाही आणि शेवटी म्हणता मला प्रेग्नन्सी होत नाही. चला आता किती IVF करू, काही करायची गरज नाही. पहिल्यांदा सेक्शुअली ॲक्टिव्ह व्हा, ऑर्गॅझम येऊ द्या, प्रेग्नन्सी आपोआप होऊन जाईल. नक्कीच. खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या अनुषंगाने देखील आपल्याला होती आहे. मात्र ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकसाठी मी थांबणार आहे, पण ब्रेक नंतर एका महत्त्वपूर्ण विषयावरती सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि तो विषय आहे 50 नंतर ॲक्टिव्हिटी करण्याची जी पोझिशन्स असते ती जर पोझिशन बदलली तर त्याचा काय फायदा होतो. एका महत्त्वपूर्ण विषय आणि या महत्त्वपूर्ण विषयावरती सर ब्रेक नंतर बोलणार आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. पाहत रहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्या या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, पुन्हा एक फोन आलेला आहे, तो घेऊया. प्रल्हाद आहेत डोंबिवली मुंबई इथून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रल्हाद, काय समस्या आहे आपली? सर काय माहितीये का, माझं वय आता 55 आहे आणि मी डायबेटिक पेशंट आहे आणि इन्शुलिन सध्याला मी घेतो आहे. सकाळी 15 मिनिट, संध्याकाळी 15 मिनिट. बर. पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्या लिंगामध्ये तातडता येत नाही, अजिबात तातडता नाहीये. बर. तर काय करावं लागेल, कसं करावं लागेल तुम्ही सांगू शकता का सर? ओके. ब्लड प्रेशर काही आहे का? आवाज चालू करू शकतो का सर? काय चालू करू शकता? टीव्हीचा आवाज चालू करू शकतो का? नाही, 1-2 मिनिटात हे मला विचारायचं आहे, काही ब्लड प्रेशर वगैरे काय आहे का तुम्हाला? ब्लड प्रेशर नाहीये, मला फक्त डायबिटीस आहे. आणि किती दिवसापासून असं तुम्हाला शिथिल चालले? किती दिवस झालं? शिथिलता जवळजवळ आता 3-4 वर्ष झाली आहे. ओके ओके, सांगूया, तुम्हाला काही हरकत नाही. आता तुम्ही आवाज मोठा करू शकता. डायबिटीसमध्ये सर्वात पहिलं कॉम्प्लिकेशन जे आहे, कंट्रोलमध्ये नसेल तर मेंदूकडनं लिंगाकडे जाणारे संदेश हे डाऊन होतात, तिथनं येणारे रिफ्लेक्स डाऊन होतो, मज्जातंतूवर परिणाम होतो, वेसल बारीक होतात आणि त्या ठिकाणी ही शिथिलता. ते 3 वर्ष झालं, वय 55 आहे फक्त, पण ट्रीटमेंट घेतल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट आहे. अतिशय चांगले ट्रीटमेंट आहेत. तज्ज्ञांना भेटावं, गरज पडलं तर इंजेक्शन, पी शॉट सारख्या देखील ट्रीटमेंट आहे. यांना काळजी करायची गरज नाही. तज्ज्ञांना भेटल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट यांना मिळेल. निश्चित सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. नक्कीच. आपल्याकडे क्विजकडे जायचं आहे, पण त्याच्या आधी जे मी म्हटलं मगाशी की उत्तर मला हवं आहे. 50 नंतर ऍक्टिव्हिटी करतानाची जी पोझिशन आहे ती जर बदलली तर त्याचा फायदा होतो का? नक्कीच. हे बघा, आता कोणाला डायबिटीस आहे, कोणाला 75 आहे, कोणाला 55 आहे, काय होतं हे बघा, पाठ दुखायला लागली, संधिवात झाला, गुडघ्यावर उभं राहता येत नाही, बरं उभं राहून हालचाल करता येत नाही. मग अशा केसमध्ये तुम्हाला किती पोझिशन आहेत? 476. तेवढ्या करायची गरज नाही. पण ह्या एजमध्ये कम्फर्टेबल बदलल्याने काय होतं की ते नाविन्य मिळतं. बऱ्याचदा कसं आहे, स्पूनिंग पोझिशन आहे, बऱ्याचदा फिमेल ऑन टॉप पोझिशन आहे, काउगल पोझिशन आहे, काउबॉय पोझिशन आहेत. ह्या पोझिशन तुम्हाला आमच्या यूट्यूबच्या हिंदी लिंकमध्ये चांगल्या पाहता येतील.
एकच फायदा पोझिशन बदलण्यामुळं आर्थरायटिस, कंबरदुखी, पाठदुखी असल्यामुळे जर तुम्ही परफॉर्मन्स करू शकत नसाल तर कशा पद्धतीने पोझिशन बदलण्याने फायदा होतो हे नक्कीच सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात वाचा आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर आणखी माहिती मिळेल. नक्कीच सर, क्विजकडे वळूया. हरकत नाही. विनर येस, गजानन पाटील कल्याणचे मागचे विजेते आपल्या सेंटरला आले, गिफ्ट घेतलं, प्रोटीन घेतलं, इव्हन आमचे स्पेशलिझमचे ऑइल देखील त्याने नेले, आनंद व्यक्त केला आणि खूप दिवसापासून त्यांना भेटायचं होतं. आणि असं सहभागी व्हायचे असेल तर चिठ्ठी काढायला बघूया. नक्कीच. म्हणजे बरेच दिवस झालं, सध्या खूप दिवसानंतर आपल्याकडे येणं चालू आहे, पण आणखी काळजी घेणं आवश्यक आहे बरं का नक्कीच, हॉस्पिटलला येताना, कारण कोण कुठले रुग्ण असतील माहित नाही. बरोबर. परत आपण गेलो कल्याणला. बालू परब यांचं मनापासून अगदी अभिनंदन. त्यांनी कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, 50 नंतर जेव्हा किगल एक्सरसाइज जे समजा केली तर दोघांनाही काय फायदा होतो? नक्कीच फायदा होतो. हे सांगतायत ह्या वय वाढल्यामुळे पेल्विक फ्लोर बरोबर नाही, सप्लाय जात नाही, फिमेलमध्ये लॅक्सिटी आलेली, ढिलेपणा आलेला, तर ही किगल काय करते, त्या ठिकाणी त्याचा सप्लाय वाढवते, प्रवाह वाढवते, त्या ठिकाणी प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन जे होणार आहे त्याला देखील ते थांबवतं. आणि बरेचदा काय होतं, फिमेलमध्ये त्या ठिकाणी जी लॅक्सिटी आलेली असते, युरिनचं लिकेज वगैरे असतं, खालच्या भागाचा टाईटपणा आणते. म्हणून किगल एक्सरसाइज अतिशय महत्त्वाची असते. आणि असं सहभागी व्हायचं असेल, उत्तर द्यायचं असेल, पुन्हा प्रश्न विचारायला लागेल. नक्कीच या ठिकाणी प्रश्न आहे, समजा ॲक्टिव्हिटी करताना, सेक्शुअल पोझिशन करताना 55 झाले, 50 झालेले, तर तुम्ही पोझिशन जर बदलली त्याचा काय फायदा होतो? शो जर मिस झाला असेल तर सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जरी केलं तर तुम्हाला हा शो पाहता येईल. यूट्यूबवर पहा, फेसबुकवर पहा आणि या गुरुवारपर्यंत त्याची उत्तरं द्या. मेसेज करा, टेक्स्ट करा, बरेचदा फोन लावा किंवा ईमेल देखील करा. आणि असं न लाजता न बोचता तुम्ही या ठिकाणी जे सहभागी होत आहे त्यामुळंच ह्या कार्यक्रमाची शोभा आहे हे विचारत राहा. वयाची लिमिट नाही, मर्यादा नाही, पण आपल्या टाईम प्लेसची मर्यादा ठेवून जीवन सुखी करा. आणि परत एकदा डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, ज्या पत्नी ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन, ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि 50 वालेबद्दल सांगा की आणखी. नक्कीच मॅडमना पुन्हा एकदा शुभेच्छा आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीनं. त्यांचा उद्या वाढदिवस आहे. खरं तर आत्ताच जे डॉक्टरांनी सांगितलं की खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 50 नंतरच्या सेक्स लाईफबद्दल आपण गेल्या अनेक भागांपासून वाचतो आहोत, बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत, अनेक समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. या सगळ्या संदर्भात तुम्ही डॉक्टरांना कधीही भेटू शकता, सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. सरांना आत्ता जे आपल्या TV स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत, त्यांची वेबसाईट आहे, ईमेल ॲड्रेस आहे, कुठेही तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत, शंका आहेत, त्याचं निरसन करून घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV. मात्र पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा 11 वाजता आपण सगळेजण भेटणार आहोत आणि चर्चा करणार आहोत.